आरू व्हेरी गुड आहे ना. आरू स्वतःच सालटे काढायली. गुड गर्ल आहे आरू, गुड गर्ल. मेकअप करू लागली. म्हणलं थांब तुझी शूटिंग घेते. म्हणती झाला माझा मेकअप. लावती आणि बंद करती ते. म्हणती झाला माझा मेकअप. झाला का आरू तुझा मेकअप? तुझं आहे बर. झाला का मेकअप मग? बरं नको. हॅलो नमस्कार, मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललो बाहेर पावभाजी खाण्यासाठी, कारण पहिल्या महिन्यापासून क्रेविंग आहे पावभाजीची. घरी पण येते बनवता, पण एक ते फ्री असं वाटत नाही. चला जाऊन येतो. तिथे काय शूट घेता आलं तर दाखवते तुम्हाला. आरूला आईस्क्रीम मागवायची. ही आली आमची पावभाजी. उस आता. अरे बापरे, ते बघा. आईस्क्रीमने रबडी, त्याच्यात रबडी आणली आम्ही बाहेरून. काजू शेक आणि ते जास्त रेट वाटू लागली आम्हाला. प्राची म्हणे मम्मी बाहेर काजू शेक इतकं महाग नाहीये. म्हटलं आपण बाहेरच पिऊ. आणि प्यायला उभा राहायला यांना सगळ्यांना कंटाळा आला. मग मी काय केलं, ते रबडीच घेतले पार्सल. मला रबडी लय आवडते. ते आणली पार्सल. त्याला खातो जरा जरा. छान होती पावभाजी, मस्त. यांनी तिखट कोल्हापुरी पावभाजी मागवली होती, तर छान तेज होती असं. हो, नाकाला पाणी येईपर्यंत खाल्लं मग तिखट. आणि एक राईस प्लेट मागवली, कारण पावभाजी मध्ये जेवण झालं, पण आमचे भाजी उरले होते सगळ्यांचे थोडे थोडे तिखट असल्यामुळे. आम्ही दोघीची तर, त्यांची नाही, त्यांना तिखट आवडतं भरपूर. थोडं एक प्लेट राईस मागवली, थोडा राईस खाल्ला सगळ्यांनी, बस झालं. आणि आज मला पहिल्या महिन्यापासून क्रेविंग आहे पावभाजीची. पण यांनी काय केलं, दोनदा पण मी म्हटलं आपल्याला चलता का पावभाजी खायला. तर मग एकदा गेलो आम्ही, तर आम्ही काय ते पनीर भुर्जी आणि अजून एक पनीरची दुसरीच भाजी घेतली. मग त्यावेळेस पण नाही खाल्ली पावभाजी. आणि मग त्या दिवशी पण खावाटू लागले. तर हे म्हणे मी घरीच आपल्याला रोट्या आणि हे आणतो म्हणे मिक्स व्हेज. तर घरीच आणलं त्यांनी त्या दिवशी पण. मग ते राहूनच गेलं खायचं. म्हटलं आज झाली विश पूर्ण. इतक्या दिवसानंतर ते कसं असतं अशा दिवसामध्ये, जे खावं वाटलं ते खावंच वाटतं असं, म्हणजे कंट्रोलच नाही होत. घरी बनवायला येते आपल्याला, एक नंबर येते बनवता, पण ते बाहेरचीच खावाटू लागली. जाऊ द्या, खाल्ली आता. या मस्त थंड थंड रबडी खायला. आता बाहेरून आल्यावर मैत्रिणी आल्या होत्या, तर आम्ही फिरून वगैरे आलो मस्त. आणि फिरणं पण थोडं गरजेचं, पण एवढं पण फास्ट असं नाही व्हायलं मला आता फिरणं. त्याच्यामुळे थोडंफार लिटल फिरायला लागली मी. आणि मध्यंतरी ग्रहण झालं ना, त्यावेळेस मी इंस्टाला एक डॉक्टरचा व्हिडिओ बघितला की त्या प्रेग्नेंट बाईला आहे ना, म्हणजे लघवीला पण जाऊ दिलं नाही, किंवा तिला पाणी पिऊ दिलं नाही, म्हणजे तिला काहीच असं जास्त हालचाल वगैरे करून दिली नाही. तर ते बाळ आहे ना, मग म्हणजे डिलिव्हरी तर त्यांनी करून घेतली नॉर्मल. मग ते प्रेशर जास्त पोटावर हे झाल्यामुळं, पण मग ते बाळाची तब्येत जरा सिरियस होती, असं झालं. आता परत 3 तारखेला ग्रहण आहे. तर फक्त मला वाटतं असं कापायच्या काही वस्तू किंवा असं जास्तच हाडाशा वस्तू तसं कामी नका करू.
पण आता मी पण तशीच काळजी घेणार, कारण मला पण म्हणजे नाही होत प्रेग्नेन्सीमध्ये, कारण पूर्ण आपलं जे पण बाळाच्या पिशवीचं हे असतं ना, पूर्ण ब्लेडरवर ओझं पडत असतं, ताण पडत असतो. त्यांनी म्हणजे आपण कितीही पाणी पिलं ना तर लगेच युरिन म्हणजे पास होते, लघवी येते लगेचच. त्याच्यामुळे ना आता होळीला मोठं ग्रहण असणार आहे. आणि हे जे पहिलं झालं ते आपल्या भारतात नव्हतं पण. तर मला पण जपायला खूप हे झालं होतं. मी सुरुवातीला अर्धा घंटा जपलं. तर मी काय केलं, पुस्तक घेतलं वाचायला. तर एक माशी आहे ना, मला इतकी परेशान करायली, इकडून बसायली इकडून बसायली इकडून बसायली. म्हणलं जेव्हा नेमकं हलायचं नसतं त्याच वेळी असं होतं. आणि मी हे पण ऐकलं, आता तुम्हाला सांगू लागले ते. तर तो विषय काय झाला, मग आता 3 तारखेला परत मला वाटतं होळीच्या दिवशी ग्रहण आहे. तर 3:30चा टायमिंग आहे आणि 6:45ला ते सुटणार आहे. तर अशी काळजी घ्या. तुम्ही गरोदर असाल तर लघवीला वगैरे जा, तसं काही करू नका, कारण ते तुमच्या पण जीवावर येईल आणि बाळाच्या पण येईल. त्याच्यामुळं लघवीला जाणं वगैरे न जाणं अशा काही गोष्टी करू नका, किंवा पाणी न पिणं. आपण कमी पाणी पिलं ना तर गर्भाला पण कमी पाणी पोचतं, म्हणजे बाळाला पण आता ह्या कंडिशनमध्ये पाणी वगैरे पाहिजे असतं. जेवढं पाणी आपण भरपूर पिलं ना तेवढं चांगलं असतं. मला पण असं म्हणजे वाटतं, पाणी रात्रीच्या वेळेला तर नुसतं जेवण करून जरी झोपलं ना तरी खूप वेळा मी रात्री जाते लघवीला, मला कधी कधी असं होतं माझी झोपच होत नाही, किंवा आरू पण माझी 1-1:30 वाजेपर्यंत जागी राहते, माझी झोपच होत नाही. मग मी काय करते, दिवसा तेवढी झोप घेते. आणि असं म्हणजे पायामध्ये पण आहे ना असं एखादी छोटी पिलो ठेवा, जेणेकरून काय होतं, असं मी तर अशी पिलो नाही ठेवली ना तर मला असं पोट असं एकदम असे फरचीला असं टोचल्यासारखं वाटतं पोटाला. मधात पिलो ठेवली ना तेवढाच असं वरती गॅप आल्यासारखं वाटतं तो पोटाचा. तर मग जसं कसं टोचणं आणि ते असं बंद होतं. काल का परवा मी बाजूच्या मावशीने बुंदी दिली, ती 2च घास खाल्ली तर खोकला येतो थोडाफार. आणि अशा ह्याच्यात खोकला तर वाटतं नकोच, कारण पोट घेऊन खोकणं म्हणजे लईच अवघड जातं. आणि आपण काय करतो माहिती का, आपलं वजन वाढवण्याच्या मागं पडतो, हे खायचंय खायचंय खायचंय. तर तसं न करता आहे ना, बाळाचं वजन कसं वाढणं आहे ना तो प्रयत्न करायचा. कारण आपण कॅलरीज जास्त खातो, पोळ्या जास्त खातो, 3-4 पोळ्या असं काही. मला तर तेवढं 3-4 पोळ्याचं नाहीच धकं, 1-1.5 पोळीच खाते मी. पण मग काही जणी खातात ना, तसं कॅलरीज न खाता आहे ना थोडं काकडी, थोडं असं फ्रूट. कारण आरूच्या वेळेस पण मी आहे ना जसं शेफ वगैरे असं फ्रूट जास्त, म्हणजे आपल्याला दिवस गेले म्हणजे खूपच बचर 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 खायची गरज पण नसती. थोडं हेल्दी खाल्लं ना तरी पण बाळाला पण बरं असतं आणि तुम्हाला पण बरं असतं. आणि प्रेग्नेन्सी म्हणजे जे अनवॉन्टेड वजन वाढतं ना लेडीजचं, ते ह्याच कारणाने वाढतं. कारण त्यांना वाटतं प्रेग्नेंट आहे म्हणजे आम्हाला खूपच जास्त खायचं आहे. खूप जास्त नाही खायचं आहे, कमी खायचं आहे, पण हेल्दी खायचं आहे. पोषण कमी ठेवला तरी चालन, पण हेल्दी खायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खाण्यापिण्याचं पण हे ठेवू शकता. म्हणजे मी आरूच्या वेळेस पण जे डाएट आधी चालू होतं तेच चालू ठेवलं होतं, फक्त ते तर खाणं वाढवलं होतं. आता मी छोटी वाटी समज काकडी टोमॅटोचं ते खात होते सलाड, तर ते थोडं सलाड वाढवलं होतं. तसं काय खात होते, मटकीनी आणि गॅस होतो, पण टोमॅटो बाकी सगळं खात होते मी जे पण होतं. म्हणजे तर असं करा, म्हणजे फक्त कॅलरीज न घेता आहे ना थोडं पोषण घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचंच वजन नाही वाढणार. तर पोषण घेतल्यामुळे आहे ना बाळाचं पण वजन वाढेल. कारण नुसतं तुमचं वजन वाढल्याने बाळाचं वजन नाही वाढत, हा गैरसमज आहे की आता
आई गुबगुबीत दिसायली म्हणजे बाळ पण हेल्दी होईल, तसं नाही होत. बऱ्याच केसमध्ये आईचं वजन हे 70-75 भरतं, पण बाळाचं 1.5 किलो किंवा असंच वजन भरतं. माझ्या आरूच्या वेळेस 3 किलो आणि वर एक्स्ट्रा वजन होतं आरूचं, म्हणजे जवळजवळ 3.5 किलो. पूर्ण जेवढे पण डिलिव्हरी तिथं सिव्हिलला झाले होते त्या दिवशी, तेवढे डिलिव्हरीमध्ये फक्त आरूचंच वजन 3.5 किलो भरलं होतं. म्हणजे तर सांगायचं हेच आहे मला की जास्त न खाता आहे ना, हेल्दी खा, थोडा पोषण खा, हेल्दी खा आणि काळजी घ्या. त्यात होळीला ग्रहण येतं, एवढं काही हे करायचं काम नाही. आरू आली, आरू हात लावू शकते फोनला. आडू बाय कर सगळ्यांना आता, बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, म्हण बरं तू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काळजी घ्या सर्वांनी. बाय कर सगळ्यांना, बाय.